नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चंदन आणि रॉकी आता बोलत असतात. रॉकी म्हणतो की शिवा शिकायला लागली ना, हे खूप एक्सायटेड आहे आणि हीच कमी होती आणि आता शिवाला कोणीच नाही थांबू शकत आणि आता शिवा पुढे जाणार म्हणजे जाणारच. तर आता दोघांनाही आनंद झालेला असतो. इकडे आता शिक्षक हे वर्गात सगळ्या पान्हा गँगला, मिया चाचाला सगळ्यांना शिकवत असतात. त्यानंतर आता पाखरे टीचर म्हणतात की हे बघा, तुम्हाला एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा शाळेमध्ये का यावंसं वाटलं, हे याचं मला खरं खरं उत्तर द्या. सगळे आता विचारात पडतात. टीचर म्हणतात हे बघा, मी तुम्हाला काढणार नाही, जे काही आहे ते खरं खरं सांगा. आणि त्यानंतर आता शिलाताई उठून उभं राहतात आणि शिलाताई आता शाळेत का यावं लागलं याची हकीकत सांगू लागतात. आणि शिलाताई म्हणतात की माझी घरची 3 भावंडे आणि आम्ही सगळे एकत्र राहत होतो, पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी आईला घरकामात मदत केली आणि मग आम्हीच घरकामात मदत करून इकडे तिकडे काम करून माझ्या भावंडाचं मी शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर आता आई आजारी असल्यामुळे मी सुद्धा घरातील सगळी जबाबदारी उचलली आणि त्यामुळे मला शिक्षण करता आलं नाही. पण एक दिवस माझ्या आईला ते स्ट्रोक्स वगैरे काय असतात ना, त्याचा अटॅक आला आणि मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं की जरा लवकर आणलं असतं तर तुमच्या आई कदाचित वाचल्या असत्या. ही सगळी हकीकत शिलाताई आता शिक्षकांना सांगते. आता शिलाताई म्हणते की जर मी शिकले असते ना सर, तर तो स्ट्रोक्स वगैरे काय हे मला माहीत असतं आणि कदाचित मी माझ्या आईला वाचू शकले असते, असे म्हणत शिलाताईच्या डोळ्यात पाणी येतं. आणि त्यानंतर आता शिलाताई खाली बसताच इकडे आता राकेश म्हणतो की सर, पण हे सगळं माहीत व्हायला काय करावं लागेल. तर सर म्हणतात त्यासाठी अगोदर शाळेत इथे यायला तर हवं ना, मग सगळं समजेल. आणि त्यानंतर आता शिक्षक हे त्यांना खूप मस्त असे खूप सुंदररित्या समजावून सांगवतात. आणि आता शिक्षक म्हणतात की हे बघा, आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो, आपण ज्यावेळेस आपला हात मागे पुढे करतो, त्यावेळेस तो कसा करायचा हे देखील आता शिक्षक आता सगळ्यांना समजून व्यायामाचे धडे देखील आता शिक्षकांनी सगळ्यांच्या मनावरती गिरवलेले असतात. आणि त्यानंतर शिक्षक म्हणतात की आजचा क्लास इथेच संपला, उद्या नक्की या सगळ्यांनी. आणि सगळेजण जातात. त्याच वेळेस शिवा बाहेर जाऊ लागताच इकडे आता शिक्षक शिवानी असे म्हणत शिवाला थांबवतात. आणि लगेच आता शिक्षक हे शिवाकडे बघतात आणि शिक्षक म्हणतात की लहानपणी जन्मदात्या वडिलांसोबत उभी राहून तू तुझ्या घराची जबाबदारी सांभाळली, बरोबर ना. तर शिवा म्हणते तुम्हाला हे कसं कळलं. तेव्हा आता शिक्षक म्हणतात की मगाशी शांताबाई तुझ्या हात बघत होत्या ना, त्यावेळेस तिने जे सांगितलं ना, त्यावेळेस मी ते सगळं ऐकलं. आणि खरं शिवा, तुझं हे कर्तव्य खूप कौतुकास्पद आहे आणि मला खात्री आहे की तू तुझं शिक्षण नक्की पूर्ण करशील. आणि त्यानंतर आता खरंच शिक्षक म्हणतात की तुझ्या कर्तव्याला, तुझ्या जिद्दीला शिक्षणाची जोड लावून घे शिवा. आणि तुला एक सांगतो, आणखी एक शिवा, वर्गात सगळेच विद्यार्थी हुशार असावेत असे नसतात. काहींना डावीकडून सुद्धा अपेंडिक्स व्हायला पाहिजे. ते ऐकताच आता शिवा हसू लागते आणि शिक्षक आता शिवाच्या डोक्यावर हात ठेवतात. देसाईंच्या घरात भाऊ हे फोनवर बोलत बोलत बाहेर येतात आणि तेवढ्यात एक माणूस आता कंपाऊंडवरून उडी मारून बाहेर पळून जातो. भाऊ म्हणतात ते थांब थांब, कोण आहेस तू, चोर चोर असे म्हणत भाऊ पुढे जातात. तर पाठीमागून सीताई आणि कीर्तीसुद्धा तिथे येते. आणि आता सुहास हा पळून गेल्याचे कीर्तीला चांगलेच माहिती असते आणि लगेच कीर्ती नाटक करत म्हणते चोर चोर. आणि लगेच शिवा देखील तिथे आलेली असते. कीर्ती म्हणते की चोर चोर. आणि लगेच सीताई म्हणते तू बघितलं का. कीर्ती म्हणते मी अंदूक बघितलं, पण भाऊंनी बघितलं ना आणि तो कंपाऊंडवरून पळून गेला. तर आता सीताई सगळ्यांना शांत बसावयास सांगते. त्यानंतर आता भाऊ म्हणतात की खूप सारे नव्हते चोर, फक्त एकच चोर होता आणि मला काही कळत नाही तो घरातला होता की बाहेरचा होता. कीर्ती आता घाबरते आणि म्हणते की भाऊ, तो जर कदाचित माझ्या बेडरूममध्ये घुसला असता तर मला ना आता खूप भीती वाटते. आणि कीर्ती म्हणते की नाही नाही, मी एकटीच बेडरूममध्ये होते, मला जर त्याने काही केलं असतं तर. नाही नाही, आपल्याला सिक्युरिटीज ठेवायला पाहिजे. तेव्हा आता शिवा म्हणते कीर्तीताई, पण त्याने काही केलं नाही, गेलाय ना तो आता. तर आता कीर्ती म्हणते की नाही नाही, मला ना खूप भीती वाटते. उर्मिला म्हणते की चला चला आता आतमध्ये चला, दरवाजा खिडकी नीट लावून घ्या. आणि सगळ्यांना भाऊ आतमध्ये घेऊन जातात. आणि त्यानंतर आता इकडे शिवा ही कीर्तीच्या पाठोपाठ कीर्तीच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच आता शिवा दरवाजा बंद करते. तर कीर्ती म्हणते की हे दरवाजा का बंद करते. तेव्हा शिवा कीर्तीला ढकलवते.
ती म्हणते की मला का ढकलते, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. तर शिवा म्हणते मग वागायचं सुद्धा तसंच, आणि खरं सांग तो सुहासच होता ना. तर आता कीर्तीला धक्का बसतो आणि शिवा म्हणते की ज्यावेळेस मी गाडीवरून येत होते ना त्यावेळेस मी त्याला बघितलंय. आता कीर्तीला काहीच बोलता येत नसतं आणि कीर्ती शिवाच्या पाया पडते आणि म्हणते की अगं त्याची परिस्थिती खूप वाईट झाली, त्याच्याकडे खायला पैसेसुद्धा नाही आहेत, म्हणून थोडंसं खायला दिलं त्याला आणि बाकी दुसरं काहीच नाही आहे. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ तू अजूनही कीर्तीताई व्यवस्थित वाग. तर आता कीर्ती म्हणते की काय करणार, अगं शिवा तू नवरा आहे माझा, मला तर त्याची काळजी वाटणारच ना, बस एवढंच, बाकी काही नाही आहे. आणि उगाच त्याने मला अडकवलं आहे. तेव्हा आता शिवा बोट करत म्हणते की कीर्तीताई बस एवढंच, आणि आता पुन्हा जर तो या घरात दिसला ना माझी इतकं वाईट नाही आहे. आणि बोट करत आता शिवा म्हणते की यापुढे तो या घराच्या आसपाससुद्धा दिसला नाही पाहिजे. कीर्ती म्हणते नाही दिसणार. तर रागाने शिवा तिथून निघून जाते. कीर्ती दरवाजा बंद करते आणि म्हणते की या सुहासला मी सांगितलं होतं, पण याला ना स्वतःचंच खरं करायचं असतं. आणि इकडे आता भाऊ हे सोप्यावर रात्र झाल्यानंतर बसलेले असतात. तर तेवढ्यात आता इकडे सीताई येते आणि म्हणते की अहो आशू अजून आला नाही आणि खूप उशीर झाला आहे आणि जेवायची वेळसुद्धा होऊन गेली. तर आता विचार करत भाऊ म्हणतात हा आला नाही का अजून. सीताई म्हणते की मला काय वाटतं आशू एकटाच काम करतो का या सगळ्यात, आणि दररोजच आता त्याला उशीर व्हायला लागला आहे, असं झालं तर कसं चालेल. भाऊ आता सीताईला समजावं लागतात. भाऊ म्हणतात की तो मॅनेजर CEO आहे ना तो खूप चांगला आहे, पण आपला आशू आहे ना तो जरा नवीन आहे आणि डील जरा मोठी आहे, त्यामुळे साहजिकच त्याला थोडासा वेळ लागणारच ना. आणि आपल्याला आपल्या आशूची कॅपॅबिलिटी माहिती आहे, पण त्या माणसाला माहीत नाही ना, आणि आशूवर विश्वास ठेवायला त्याला थोडा वेळ तरी लागेल ना, असे आता भाऊ म्हणतात. आणि आता इकडे अर्चना पुन्हा आता माई आजीला भेटायला घरी आलेली असते आणि माई आजीला भेटून चंदन आणि अर्चना बाहेर येऊन रस्त्यावर बोलू लागतात आणि दोघेही आता मस्तपैकी गप्पा मारत असतात. तर तेवढ्यात आता दिव्या तिथून जाऊ लागते आणि दिव्या आता तिरप्या नजरेने चंदन आणि अर्चनाकडे बघते. आता चंदन अर्चना दोघेही हसत गप्पा मारत एकमेकांना टाळ्या देतात. तर ते बघून दिव्याचा जळफळाट होतो आणि लगेच दिव्या विचार करते की हा बायकोस इथे असताना कुणासोबत बोलतोय, आणि दिव्या रागाने तिथून निघून जाते. तर चंदनसुद्धा आता अर्चनासोबत गप्पा मारून आता अर्चनासुद्धा तिथून निघून जाते. इकडे आता आशू उशिरापर्यंत ऑफिसात काम करत बसलेला असतो आणि आशूला खूप थकवा येतो, तरीसुद्धा आशूने सगळे काम अगदी उशिरापर्यंत पूर्ण केलेले असते. आणि त्यानंतर आता खूप उशिरा झालेला असताना आता कंपनीचे CEO अखेर आशूच्या ऑफिसमध्ये येतात आणि आशूला काम करताना बघून ते खूप खुश झालेले असतात. एवढी वेळ झालेली असतानासुद्धा आशू फक्त काम आणि कामच करतोय हे बघून पटकन त्यांनी आणलेली कॉफी ते आशूला देतात आणि म्हणतात की आशू तुला माहिती आहे का, मी सुद्धा तुझ्यासारखा होतो ना, तर मी फक्त काम आणि कामच करायचो आणि माझा बॉससुद्धा माझ्या डोक्यावर बसायचा, तो का हे आज मला कळलं. आणि त्यावेळेस आता आशूसुद्धा हसतो आणि लगेच आता ते CEO म्हणतात की हे बघ आशू, मी तुझ्यावरती प्रेशर टाकतो ना त्याचं कारण म्हणजे तू ही डील 100% सक्सेसफुल केली पाहिजे आणि मला माहिती आहे की तू हे पूर्ण करशील. तर आशू म्हणतो 100%. आणि लगेच आता CEO उठून आशूला चहा देऊ लागतात. तर आशू उठून म्हणतो की सर तुम्ही काय करता प्लीज. तर आता CEO म्हणतात की तू माझा रिस्पेक्ट करतो आहे आशू, मला माहिती, पण मला तेव्हाच रिस्पेक्ट मिळेल की जेव्हा तू हे डील सक्सेसफुली कंप्लीट करशील. आणि लगेच आता CEO म्हणतात की एकदा का मला कॉन्फिडन्स आला तर मी इथे येणं बंद करेन, तर मग तुला सगळं मॅनेज करायचं असे म्हणत आता आशूच्या हातात हात देत CEO म्हणतात की नंतर तुला सगळं मॅनेज करायचं. तर आशू म्हणतो की 100% सर. आणि त्यानंतर आता CEO निघून जाताच इकडे आशू खूप खुश झालेला असतो. आणि आता इकडे सुहासच्या नाकावर टिचून आता आशू हा कशी डील सक्सेसफुल करणार आणि शिवा आता सुहासला कशी पकडणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.